गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते। श्रुतिस्मृतिपुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। हरि ओं तत्सत्। आपलं 58वा श्लोक सुरू झालेला आहे. म्हणजे मंगेश दादांनी आधीच्या श्लोकांचा सुंदर आढावा सगळा घेतलेला आहे. थोडासा आढावा मी घेते तो 57पासून, शेवटचा जो राहिला होता. तर मी 56 पर्यंत बोलले होते गेल्या वेळेस. आणखीन त्याच्यानंतर अविद्या काम कर्मादि पाशबंधम विमोचितुम क शक्नुयाद विद्वान आत्मा क शक्नुयात विना आत्मानं कल्पकोटिशतैयपि. जे मंगेश दादांनी सांगितलं की स्वतःच्या शिवाय कितीही काळ गेला, कितीही गेला तरी ह्या बंधातनं मुक्त होणं अशक्य आहे. बंध कुठल्या कुठल्या आहेत तर अविद्या, काम, कर्म इत्यादी पाशबंध. आता इथे शंकराचार्यांनी जे सांगितलेले आहेत अविद्या, काम, कर्म. अविद्या म्हणजे आपण विचार केलेला आहे भरपूर की अविद्या म्हणजे जी विद्येला म्हणजे आत्मज्ञानाला विरोध करते, आत्मविद्येला विरोध करते. कशी विरोध करते तर आवरण घालते मुख्य स्वरूपावरती, म्हणजे स्वरूप कळून देत नाही. आणखीन स्वरूप न कळल्यामुळे आपल्याला अनेकत्व दिसायला लागतं, सगळे जग दिसायला लागतं, भेद सत्य वाटायला लागतं. आणि म्हणून आपली प्रवृत्ती जी होते तर ती विषय मिळवण्याकडे होते आणि सगळ्या गोष्टी हव्या, हवं हवं ह्या पद्धतीने आपली प्रवृत्ती व्हायला लागते की ज्याच्यामुळे मग निषिद्ध कर्मांची पण इच्छा होते. अशा पद्धतीने अविद्या आपल्याला बांधते. त्याच्यातच काम आला, कारण इच्छा म्हणजेच काम आहे. आणखीन काम म्हणजे इच्छा ज्या निर्माण होतात त्या जग सत्य जे आपल्याला अविद्येच्यामुळे वाटतं त्यामुळे आपल्याला इच्छा निर्माण होतात. आणि इच्छा निर्माण झाल्या की त्या पूर्ण करण्यासाठी कर्म आपण करत राहतो. कर्म करायला लागलं की मी कर्म करते अशा पद्धतीने करतो आपण कर्तृत्व बंधाने. आणि म्हणून त्याचा आपल्याला बंध निर्माण होतो. पुन्हा जन्म मरण हे सगळं सुरू होतं. हे पाश आहेत, बंध आहेत. शास्त्रात बाकी पण काही अष्टपाश म्हणून सांगितलेले आहेत, वेगवेगळे सांगितलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ की दया, शंका, भय, लज्जा, निंदा, कुल, जाती, शील अशी एक अष्टपाशांची सांगितलेली आहेत. आता ह्या तर काही काही गोष्टी आपल्याला वाटतं की चांगल्या आहेत. दया किंवा लज्जा म्हणा, जाती, शील ह्या चांगल्या गोष्टी आहेत असं आपली समजूत असते. पण इथे त्यांना पाश म्हटलंय. याला कारण असं आहे की आपण एक एक उदाहरणं पाहतो की दयेच्या पोटी, दयेच्या मागचं आता आशांचं दुःख बघवत नाही हे खरं आहे, पण तिथेच माणूस गुंतून राहतो. उदाहरण साने गुरुजींच्या सारख्यांचं आहे की ज्यांनी लोकांच्यासाठी खूप कार्य केलं, लोक ऐकत नाहीत, काही परिणाम होत नाही, आत्महत्या केली त्यांनी
तराशेने. दया होती ती. दया आणि करुणा ह्याच्यातला फरक आपण पाहिलाय की दया म्हणजे एखाद्याची गरिबी, एखाद्याचे कष्ट वगैरे बघवत नाहीत. आणि करुणा म्हणजे त्याच्यातनं मग बाहेर काढायचं आहे. कसं बाहेर काढायचं आहे? त्याला आत्मज्ञान देऊन बाहेर काढायचं आहे. त्याचा हे जे दुःख आहे हे कायमचं मिटवायचं आहे. तसंच आपल्याला लज्जा म्हणून पाश म्हटलाय. परमार्थ करायची लाज वाटते कोणाकोणाला. त्या लाजेच्या पोटी करत नाहीत काम, करत नाहीत. टाळ्या वाजवायच्या, कीर्तनाला जायचं, प्रवचनाला जायचं. छे, मी आधुनिक आहे ह्या पद्धतीने त्यांना आपली कसलीही लज्जा वाटू शकते. ही जाती चांगली असावी, शील उत्तम असावं. पण जेव्हा आपण तेच धरून बसतो की मी ब्राह्मण जातीची, मी क्षत्रिय जातीची वगैरे, तर त्यावेळे तो पाश निर्माण होतो. आपण त्याच्यातनं बाहेर पडत नाही. शीलाचं तेच आहे. शील उत्कृष्ट पाहिजेच, त्याच्यात प्रश्न नाही आहे. पण मी अशाच पद्धतीने वागणारी ह्या पद्धतीने जेव्हा आपण धरून बसतो तेव्हा तो अहंकार बळावतो आणि त्याचा पाश तयार होतो. शंका तसंच आहे की शंका जेव्हा येतात मनात तर त्यावेळेस कसं काय परमार्थ होणार नाही. जोपर्यंत आपल्या मनातल्या शंका फिटत नाहीत ना तोपर्यंत आपण मनापासून झोकून देऊन अभ्यास करायला लागत नाही. आणि यासाठी परिप्रश्नेनं सेवया म्हणून म्हटलेलं आहे. श्री गुरूंना प्रश्न विचारावेत, त्यांची सेवा करावी हे सांगितलेलं आहे. प्रश्नांची उत्तरं मिळवावीत त्यांच्याकडनं सेवापूर्वक, त्यांना प्रसन्न करून. कारण असं झाल्याशिवाय आपल्याला आपल्या निश्चंक पण होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत निश्चंक होत नाही तोपर्यंत आपण अभ्यास करू शकत नाही. तसंच निंदा, कुल हे देखील आत्ता पाहिल्या त्याच पद्धतीने आहे. जर का लोकांच्यातले दोष आपण शोधायला लागलो किंवा मला कोणी नावं ठेवताय म्हणून आपण रडायला लागलो, कसं व्हायचं? हे सगळं जगत सत्यत्वाचा परिणाम आहे. आणखीन पण काही काही दुसरीकडे अष्टपाश वेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहेत. हे अष्टपाश आहेतच. हे प्रत्येक गोष्ट काही ना काही कारणाने आपल्याला बांधून टाकते. बांधून टाकते म्हणजे जगत सत्यत्वात गुंतवते. ह्या जगात, ह्या संसारात आपल्याला अडकवते. तसंच इथे म्हटलेलं आहे की घृणा, शंका, भयम, लज्जा, जुगुप्सा चेति पंचमी, कुलम शीलम च मानम च अष्टौपाशा प्रकीर्तितः. अशा पद्धतीने देखील सांगितलेलं आहे की जिथे आशा आहे, भय आहे, शंका आहे, लज्जा आहे, भीती आहे, अतिशय लोभ आहे, संताप आहे, हे सगळे अष्टपाश म्हणून म्हटलेले आहेत. आणि इथे जे पाश म्हटलंय ते अविद्या, काम, कर्म ह्या पद्धतीने म्हटलेले आहेत, जे बेसिक येतात ते. आणि याच्यातून आणखीन इच्छा, लोभ, याच्यातून हे बाकीचे सगळे पाश निर्माण होतात. जगत सत्यत्व येतं. आणि हे पाश जे आहेत ह्याचा बंध काढण्यासाठी दुसरं कोणीतरी माझ्या मनातली इच्छा काढणार आहे का? ती माझी मलाच काढायला हवी ना. त्या इच्छेच्या मागे किती धावायचं, किती कर्म करायचं हे मीच ठरवायला हवं ना. कधीतरी ते सोडायला हवं ना. कर्मा वेगळे न व्हावे तरी देवासी कासया भजावे म्हणून समर्थ विचारतात. म्हणजे कर्म करायचं आहे पण कर्मांचं बंधन नकोय. जे कर्म आहे ते पूर्णपणे निष्काम करायचं, ईश्वरार्पण भावनेने करायचं किंवा ईश्वरी आज्ञा म्हणून करायचं. ईश्वराची आज्ञा म्हणून म्हटलं की त्याचा बंध लागत नाही आपल्याला. हे अविद्या, काम, कर्मादी पाशबंध जे आहेत तर ते सगळे बंध जे आहेत ते सोडवण्याला स्वतःशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही आहे. आत्मविचार करायला स्वतःशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही आहे. आणखीन पण पुढे सांगितलेलं आहे की न योगेन न सांख्येन कर्मणा नो न विद्यया ब्रह्मात्मैकत्व बोधेन मोक्ष सिद्ध्यति नान्यथा. योगाने कुठच्याही पद्धतीच्या म्हणजे इथे हठयोग म्हटलंय म्हणून काल झालं गेल्या वेळेस
हे काही काही मार्ग आहेत की योग मार्ग जो आहे किंवा सांख्य योग म्हणून म्हटलेलं आहे. सांख्य योग म्हणजे ज्ञानयोग नाही, तर पतंजली सांख्य. प्रकृती आणि पुरुष ते भिन्न मानतात, स्वतंत्र मानतात, द्वैत आहे ते. योग मार्ग पण द्वैती मार्ग आहे. तर त्या कुठल्याही ह्यानी आपल्याला मोक्ष मिळणार नाही आहे. कर्माने मोक्ष मिळेल असं पूर्वमीमांसकांचं मत आहे. कर्माने मोक्ष नाही हे शंकराचार्यांनी सिद्ध केलेलं आहे अनेक वेळा. कारण कर्म शेवटी केलं जातं. आणखीन जे केलेलं आहे त्यांनी अकृत्रिम जे आहे, म्हणजे कधीही जे केलेलं नाही, जे सहज आहे, त्याची प्राप्ती होत नसते असं श्रुती आपल्याला सांगते. विद्येने पण नाही. कितीही अभ्यास केला अगदी, ज्ञान होणार नाहीये. विना ब्रह्मात्मैकत्व बोधेन मोक्ष सिद्ध्यति नान्यथा. ज्ञानात एव तु कैवल्यम म्हणून जे म्हटलेलं आहे ते इथे परत स्पष्ट केलेलं आहे की मोक्ष जर का हवा असला तर ब्रह्म आणि आत्मा हे एकरूप आहेत, हे एकच आहेत. ह्या ज्ञानाने होतं. आणखीन हे सुद्धा नुसतं शाब्दिक ज्ञान नाही, हे अनुभवाचं ज्ञान पाहिजे. बाकी कितीही कर्म करा, उपासना हे देखील कर्मच आहे. उपासना आवश्यक आहे, कर्म आवश्यक आहे. कुठपर्यंत? चित्तशुद्धी आणि चित्तशांती होईपर्यंत. शेवटी साध्य होता साधनाचा ठाव नाही हे विसरून चालत नाही. अर्थात ह्याच्यात एक धोका असाही असतो की साध्य मला झालाय वाटतंय, आणखीन मी जाणीवपूर्वक कर्म सोडून देते, उपासना सोडून देते. ते चालत नाही. ती गळून पडली पाहिजे. त्याला उदाहरण नेहमी पिकलेल्या फळाचं देतात. ते जसं देठापासून आपोआप सुटतं तशा पद्धतीचं. पण आपलं फणसासारखं असतं. फणसाचं जे मोठं फळ असतं ना, तर ते देठापासून असं सुटत नाही. फणसाच्या मधला ज्याला दांडा असतो की जो झाडाला चिकटलेला असतो, तो दांडा कधीही सुटत नाही. तर फणस त्या दांड्याला तिथेच ठेवून बाकीचा सगळा जो भाग असतो तो गळून जातो. म्हणजे जेव्हा पिकतो तो. पण त्याच्याऐवजी फणसाचा गऱ्याचं आपण उदाहरण घेऊया. तो कसा पूर्णपणे स्वच्छ बाहेर पडू शकतो. चिकूची बी स्वच्छ बाहेर पडते. तीच आंब्याची जर का कोय पाहायला गेलं, ती आपला चिकटपणा सोडत नाही. ती स्वच्छ होत नाही. कितीही प्रयत्न केला तरी त्याला थोडा तरी वास म्हणूया, थोडा तरी चव म्हणा, राहतेच. पाण्याने धुतलं अगदी तरी देखील राहते ती. तसं असू नये. आपलं तसं असतं. कर्म, उपासना ह्या सगळ्या उत्तम गोष्टी असतात. निष्काम कर्म करावंच, निष्काम उपासना करावीच, पण त्याच्यात अडकू नये. त्याचा उपयोग काय आहे हे लक्षात घ्यावं आणि ती करत जावी, निष्काम करत जावी. तसं केलं तर चित्तशुद्धी होते, चित्त शांत होतं आणि त्याद्वारा प्रत्यक्ष अनुभवाला आपली लायकी येते, आपला अधिकार येतो त्याच्याद्वारा. तेवढं चित्त शुद्ध शांत झालं की मोक्षाची इच्छा होते. आणखीन मग इतका काळ जे आपला अधिकाराचा चाललेला आहे तो अधिकार प्राप्त होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला हे सगळे खटाटोप आहेत. आणि विद्या देखील सगळे संशय नष्ट होण्याच्या दृष्टीने गरजेची आहे. विद्येचा बाकी उपयोग काय आहे? सगळे संशय नष्ट झाले पाहिजेत. विद्या लोकांना सांगण्यासाठी नाही आहे. पुन्हा पुन्हा हे सांगावंसं वाटतं. कारण असं एकदा होतं की मला सांगायचं आहे, मला बोलायचं आहे, त्याच्यासाठी मी अभ्यास करते. तसं नाही आहे. अभ्यास हा अभ्यासासाठी असतो, बोलायच्यासाठी नसतो. अभ्यास हा अभ्यासासाठी म्हणजे त्याच्यातनं काल मला काय मिळत आहे हे बघायचं आहे. त्याच्यातनं मला मोक्षप्राप्ती होते की नाही हे बघायचं आहे. श्री गुरु जो सांगतात तो अभ्यास करायचा आहे. आणि तो अभ्यास केला की आपल्याला नक्की फायदा होतो हे लक्षात घेऊन त्याच्यात झोकून देऊन करायचं आहे. असं झालं तर जीव आणि ब्रह्म हे एक आहेत हे प्रत्यक्ष ज्ञान होतं. प्रत्यक्ष तेच होतो आपण. आणि
ते अशा पद्धतीनेच होतं, दुसऱ्या कुठल्याही कर्माने होत नाही. जे इतकी कर्म सगळी सांगितली, न योगेन न सांख्येन कर्मणा नो न विद्यया, ही जे सगळं सांगितलं, यांनी आपल्याला वाटतं मला ज्ञान झालं म्हणून, पण तो ज्ञानाभास असतो. हा ज्ञानाचा भास काही खरा नाही आहे. प्रत्यक्ष ज्ञान झालं पाहिजे. छान उदाहरण देतात आता पुढे की वीणा या रूपसौंदर्यम तंत्री वादन सौष्ठवम प्रजारंजन मात्रम तन्न साम्राज्याय कल्पते. म्हणजे वीणा नावाचं वाद्य आहे, सतारीसारखंच एक तंतुवाद्य आहे. तर त्याचा आकार, रूप सौंदर्य, त्याचा सुंदर आकार असतो. आपण पाहिलेले आहेत, तंबोरे म्हणा, वीणा म्हणा, सुंदर चकचकीत अगदी भोपळा असतो, त्याच्यावरती छान तारा असतात, त्याला त्या खुंट्या असतात, सगळं खूप छान असतं, आकार छान असतो. आणि तंत्री वादन सौष्ठवम, तिच्या तारातनं जो झंकार निघतो, सुंदर ध्वनी निघतो त्याच्यातनं, जेव्हा वाजवणारे उत्तम असतात तेव्हा ते आनंद देऊन जातात. अगदी वाजवणारे चांगले नसले तरी सुद्धा केवळ त्याचा तार छेडली ना तरी देखील त्या झंकाराचा आनंद मिळतो. शांतपणे तार छेडली तरी त्याचा आनंद आपल्याला मिळतो. पण कितीही हे जरी झालं, ते प्रजारंजन मात्रम तत्, म्हणजे लोकांचं त्यांनी मनोरंजन होतं. न साम्राज्याय कल्पते, साम्राज्य मिळणार आहे का त्यांनी? उत्तम वादक आहे, सुंदर वीणा आहे, खूप छान वाजवलं आणि इतका उत्तम वाजवतोय म्हणून त्याला राजा केला, असं कधी झालंय? साम्राज्य मिळत नाही. ती कला आहे, ती तेवढ्यापुरती उपयोगी आहे, पण साम्राज्य मिळणार नाहीये. तसंच जे विद्या वगैरे ज्या आहेत, सगळ्या कला विद्या, त्यांनी बरं वाटेल, मनोरंजन होईल, लोकांचा फायदा होईल एखाद वेळे, पण मला ब्रह्मविद्येचं साम्राज्य मिळणार नाहीये. पुढे तेच सांगतायत की वाग्वैखरी शब्दझरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यन विदुषान तद्वद भुक्तये न तु मुक्तये. वाग्वैखरी शब्दझरी म्हणजे काय आहे की आपण बोलतो, वैखरी वाणीने आपण बोलतो, म्हणजे आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात, ती वैखरी वाणी. ती शब्दझरी आहे, शब्दांचा झरा आहे, म्हणजे शब्दांचा तिथे सोर्स, शब्द अनेक बाहेर पडतात, तर तऱ्हेचे शब्द बाहेर पडतात, त्याच्यातनं निरूपण येईल, सूत्रांसारख्या गोष्टी येतील, गायन येईल, अनेक गोष्टी येतील. उत्तम जर का अभ्यास असला आणि कोणाकोणाकडे बोलण्याची फार सुंदर कला अवगत असते त्यांना, शास्त्र व्याख्यान कौशलम, शास्त्र फार छान पद्धतीने समजावून सांगू शकतात. आपल्याला वाटतं की अरे काय बोलतायत, काय ज्ञान असलं पाहिजे, काय स्मरणशक्ती आहे, किती उदाहरणं आहेत, काय गायन आहे, ह्या पद्धतीने आपण जातो, आणखीन अगदी खुश होऊन जातो. शास्त्र व्याख्यान कौशलम, उत्तम वक्ता. वक्ता दशसहस्रेषु म्हणून म्हटलेलं आहे की वक्ता उत्तम असणं फार दुर्मिळ आहे, पण उत्तम वक्ता आहे. वैदुष्यम आहे, विद्वत्ता आहे, सगळी शास्त्र माहिती आहेत. तद्वत ही कशी आहेत? ही विद्वानांना उपयोगी आहेत. कशाला? पोट भरायला, मान सन्मान मिळवायला, जयपत्र मिळवायला पूर्वीच्या भाषेत. म्हणजे ती भुक्तये म्हटली आहे. तर भुक्तये म्हणजे भोगासाठी, म्हणजे कुटुंबाचं पोषण, आत्ता म्हटलं तसं मान सन्मान प्रतिष्ठा, हे सगळं त्याच्यातनं मिळेल. पैसा हवा तेवढा मिळू शकेल एखाद वेळेस त्याच्या मागे लागलेले असले तर. कारण असंही असतं ना की उत्तम वक्ते असतात, इतके जर का पैसे मिळाले तर मी येईन अशा पद्धतीने सांगणारे असतात, पैसे मिळतात.
न तू मुक्त ये. गोम इथे आहे सगळी, की हे सगळं जे आहे हे भोगासाठी आहे, हे मुक्तीच्या कामाला येत नाही. कितीही कौशल्य असलं, उत्कृष्ट वक्ता असला, शास्त्र अभ्यास उत्तम असला, त्याचा उपयोग केवळ पैसे मिळवायला, केवळ भोगांसाठी असा होतो, मुक्तीसाठी नाही. कारण सांगतात की अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला, विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला. म्हणजे काय आहे? अविज्ञाते परे तत्वे, परतत्व, परतत्व म्हणजे परमात्मा किंवा परब्रह्म, ते जर का अविज्ञाते, ते जर का कळलं नाही, तर कितीही शास्त्राचा अभ्यास केलेला असू दे, शास्त्राधीतु निष्फला. शास्त्राधीतिस्तु निष्फला म्हणजे शास्त्राचे अधीती जे अभ्यास केलेला आहे शास्त्राचा तो निष्फल आहे. याचा अर्थ काय आहे की शास्त्राचा अभ्यास जो आहे तो ते परतत्व जाणण्यासाठीच करायचा आहे, बाकी कशासाठीही नाही. शास्त्राचा अभ्यास परतत्व जाणण्यासाठी, बाकी कशासाठीही नाही, हे अगदी लक्षात ठेवायचं. म्हणजे परत परत प्रवचन करण्यासाठी नाही, स्वतःचं विद्वत्ता मिरवण्यासाठी नाही, तर तो अभ्यास परतत्वाचा अनुभव घेण्यासाठी आहे. आणि जर का तो अनुभव आला नाही, अभ्यास करून खूप अभ्यास केला पण अनुभव आला नाही, तर फुकट आहे, तो अगदी फुकट आहे. महद्भाग्य हातासी आले परी भोगो नाही जाणीतले, तसं होऊन जातं ते. आणि विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला, हे पुढलं सांगितलंय की एकदा त्या परतत्वाचा अनुभव आला, विज्ञाते म्हणजे विशेषेण ज्ञायते म्हणजे उत्तम अनुभव आला, खरोखरी अनुभव आला, दृढ झाला तो, त्याच्यानंतर सुद्धा शास्त्राधीतिस्तु निष्फला. शास्त्राचा काय उपयोग आहे मग? ज्याच्यासाठी शास्त्राचा अभ्यास केला ते जेव्हा मिळतं त्यावेळी मग त्याचा काही उपयोग आहे का? एकदा नदीच्या पलीकडे गेल्यानंतर नावेचा काही उपयोग आहे का? नाव तिथेच ठेवून जायचं आहे पुढे. तसं आहे की जोपर्यंत शास्त्राच्या साह्याने त्या परतत्वाचा अनुभव येत नाही तोपर्यंत त्या शास्त्राचा उपयोग आहे. पण जर का अभ्यास करूनही अनुभव आला नाही, म्हणजे योग्य रीतीने विचार केला नाही, संसारातच त्या शास्त्राच्या सौंदर्यात आणि काय शास्त्र आहे अशा पद्धतीने जर का त्याच्यात गुंतलो आपण, किती सुंदर सांगितलेलं आहे ह्या ग्रंथकारांनी, ह्या वक्त्यांनी किती छान सांगितलं, अशा पद्धतीने त्या शब्दांच्या कौशल्यात म्हणूया किंवा तिथल्या लॉजिकमध्ये, तिथल्या सगळ्या शास्त्र सौंदर्यात, शास्त्र कळून घेण्यात पण एक खूप आनंद असतो. शास्त्र पटकन कळतं असं नाही, पण एकदा कळायला लागलं की तो विद्यानंद जो आहे तो ब्रह्मानंदाचाच भाग म्हणून सांगितलेला आहे. विद्यानंद निश्चित आहे, पण तो तेवढ्यावरतीच आहे, तितकंच, त्याच्या पुढे नाही. त्या शास्त्राचा उपयोग जो आहे तो परतत्व जाणण्यासाठी आहे. आमचे श्रीगुरु एक फार छान उदाहरण देतात, त्याला परफेक्ट उदाहरण आहे अगदी, की लग्नाच्या ह्याच्यात लग्न लावायला गुरुजी लागतात. तिथे लग्न लागेपर्यंत त्यांचं आवश्यकता फार असते, पण जर का त्यांनी लग्न लावलं नाही तर त्यांचा काही उपयोग आहे का? आणि एकदा लग्न लागलं की त्यांचा काही उपयोग आहे का? दोन्ही वेळेस उपयोग नाही त्यांचा. तसंच आहे की शास्त्र आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातं, त्याचा अनुभवाची व्यवस्था करतं, आणि तो अनुभव जर का आपल्याला आला नाही तर तिथपर्यंत घेऊन जाणाऱ्या शास्त्राचा काय उपयोग आहे? नेलं त्यांनी, पण मीच गेले नाही. उद्धरेत स्वतःचा स्वतः उद्धार करावा म्हणून जे सांगितलेलं आहे, तर ते इथे खरं आहे. आणखीन तिथपर्यंत शास्त्राने नेलं, आणखीन उद्धार मी करून घेतला नाही, किंवा केल्यानंतर शास्त्राची किंमत काय राहिली? संपलं. त्याच्याबद्दल कृतज्ञता ठीक आहे, बाकीचं सगळं ठीक आहे,
पण त्याच्या पलीकडे त्या शास्त्राचा उपयोग स्वतःसाठी राहत नाही. पण बुडवू नये नावं. एकदा पलीकडे गेल्यानंतर ती नाव बुडवायची नसते, ती इतरांना उपयोगी पडते. तसं शास्त्र मग इतरांना उपयोगी पडावं म्हणून सांगायला लागतं, ते स्वतःसाठी उपयोग नाही आहे. म्हणजे इथे शास्त्राचे मर्यादा सांगितलेली आहे. शास्त्राचा उपयोग निश्चित आहे. शास्त्राशिवाय आपण त्या परब्रह्मापर्यंत जाऊ शकत नाही, कारण ज्ञानात एव तु कैवल्यम आहे आणि तेवढं ज्ञान आवश्यक असतं. म्हणून शास्त्राभ्यास ॲब्सोल्युटली गरज आहे, त्याची 100% गरज आहे. पण तेवढाच तो धरून बसायचा नाही आहे, हे इथे मुख्य सांगायचं आहे. एकदा त्याच्या पलीकडे गेलं, एकदा दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष ज्ञान झालं की मग त्या शास्त्राचा स्वतःसाठी उपयोग राहत नाही, दुसऱ्यांसाठी नक्की राहतं. पण होतं काय की शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम अतः प्रयत्नाच ज्ञातव्यम तत्वज्ञैस्तत्वमात्मनः. शब्दजाल हे जे आहे, शब्दांचं जाळं, अरण्य, ते महारण्यम आहे. एखाद्या गहन अशा अरण्यासारखं आहे शब्दजाल. का? चित्तभ्रमण कारणम. एक तर कधी कधी शास्त्राचा अर्थ नीट समजत नाही. शास्त्र जे सांगताय त्याच्या उलट अर्थ केला जातो. आपण जर का ब्रह्मसूत्राचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने शंका उपस्थित केल्या जातात. आणि अशा शंका असतात की त्याची उत्तरं इतकी सुंदर दिलेली आहेत त्याच्यात शंकराचार्यांनी, पूर्णपणे वेदांताला धरून किंवा तर्काला धरून अशी उत्तरं मिळालेली आहेत. पण चुकीचा अर्थ जेव्हा केला जातो तेव्हा आपलं चित्त भ्रमण होतं की नाही. म्हणजे अरे हे खरं का ते खरं, नक्की काय आहे, हे तुम्ही सांगताय खरं पण मला काही हे पटत नाही. इथे श्रद्धेची आवश्यकता असते. चित्ताला ते जे शब्दजाल असतं ते आकर्षित पण करून घेतं, कारण सुंदर शब्द असतात आणि ते शब्द चुकीचा अर्थ करून माझंच कसं बरोबर आहे अशा पद्धतीने आपण वाद घालायला लागतो. शास्त्र जे सांगतं ते खरं आहे. शास्त्र म्हणेल तरी राज्य त्यागावे म्हणून सांगतायत. गीतेमध्ये सांगितलेलं आहे की तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित. माऊलींनी त्याचं जे भाषांतर केलं आहे तर त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की शास्त्र म्हणालं की राज्य त्यागावं तर राज्यसुद्धा सोडून द्यावं. प्रत्यक्ष ज्ञानदेवांच्या आईवडिलांनी शास्त्रांनी सांगितलं, ब्राह्मणांनी सांगितलेलं नाही, शास्त्रांनी सांगितलं. शास्त्रांनी सांगितलं म्हणून देहत्याग केला, घराचा त्याग केला. कारण तस्मात् शास्त्रम प्रमाणम, ते जे शास्त्र सांगतं तर ते पूर्णपणे अपौरुषेय आहे, विचार केलेला आहे त्याच्या मागे, आणि ते सांगतं त्याप्रमाणे वागणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. फक्त इथे काय होत आहे की ह्या शब्द जालात अडकणं तेवढंच खरं आहे हे धरून बसणं, तिथे प्रॉब्लेम येतो. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या वगैरे वगैरे हे सगळं आपण बोलतो, पण ती पोपटपंची ठरते, त्याच्यात आपण अडकतो. चित्तभ्रमण कारणम जे आहे ते उदाहरणार्थ आता द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशश्व जाते म्हणून श्रुती आहे की 2 पक्षी देहरूपी वृक्षावरती बसलेले आहेत. इथे ताबडतोब चुकीचा अर्थ करून द्वैती म्हणतात, म्हणजे जे 2 मानतात ते, की जीव आणखीन ईश्वर वेगळे आहेत, आणखीन ते सत्य आहेत म्हणून. त्याचा अर्थ वेदांतशास्त्र करतं की कुटस्थ आणि जीव जे एकरूप आहेत पण भासमान आहेत म्हणून ते वेगळे तिथे सांगितलेले आहेत. एक त्यातला केवळ बघत असतो, आणखीन दुसरा फळं खातो. जीवरूपी पक्षी सगळे भोग घेत असतो आणि जो साक्षी कुटस्थ आत्मा वगैरे आहे
तो केवळ बघत असतो, म्हणजे केवळ तो असतो त्याच्या अस्तित्वामुळे, त्याच्या सत्तेवरती म्हणूया, हा जीवरूपी पक्षी सगळे भोग घेत असतो. हा अर्थ मागचा पुढचा संदर्भ न घेता स्वीकारतात. असा स्वीकारला की काय होणार आहे? चित्त भ्रमण कारणम. शास्त्राभ्यास केला खरा, पण संदर्भ बघून मागचे पुढचे प्रकरणाचे काय विषय चालू आहे हा सगळा विचार करूनच अर्थ लावायला लागतो. आणि असा जर का अर्थ नाही लावला गेला तर शब्दजालम महारण्यम. त्या महारण्यात आपण कसे चुकू, काय घोटाळे करू सांगताच येत नाही अजिबात. आणखीन यासाठी जो कोणी तत्वज्ञ आहे, म्हणजे विचारी आहे, जो खरोखरी तत्वाचं रहस्य जाणतोय, अशानी पूर्ण प्रयत्नात ज्ञातव्यम, पूर्णपणे प्रयत्नांनी त्या प्रत्यगात्माचे स्वरूप समजावून घ्यायचं आहे. ज्ञातव्यम काय? आत्मनः, स्वतःचं स्वरूप समजावून घ्यायचं आहे. केवळ शब्दात गुंतून राहायचं नाहीये, तर प्रत्यक्ष त्या शब्दाचा जो अर्थ आहे तो स्वीकारायचा आहे. त्या शब्दाचा अर्थ स्वीकारून त्याप्रमाणे वागायचं आहे. आणि तसं वागून श्री गुरुकृपेने आपल्याला तो प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे. शब्दांनी सांगितलं, कळलं, आमचं काम झालं हे नाही. शब्द जे सांगतायत त्याप्रमाणे आचरण झालं पाहिजे. आणि आचरण झालं तरच आपलं काम होतं, नाही तर आपलं काम अजिबात होणार नाहीये. कितीही प्रयत्न केले तरी. किती हे दिलेली आहेत उदाहरणं, आणखीनही पुढे आहेत. ती उदाहरणं संपणार नाही आहेत, कारण हा फार महत्त्वाचा विषय आहे. केवळ शब्दज्ञानावरती समाधान मानू नये, तर त्याच्यातनं अनुभव हा आलाच पाहिजे. हा आपला अट्टहास पाहिजे. हट्ट जो करायचा आहे ना, तो इथे करायचा आहे. आपले सगळे जे हट्ट आहेत ते प्रपंचात असतात. मला हे मिळालंच पाहिजे, मी असं केलं पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे वगैरे. कर्तव्य नसताना सुद्धा ओढून घेऊन हे काहीही उपयोग नाही आहे. जे कर्तव्य आहे ते निष्काम भावनेने व्यवस्थित करणं हे ठीक आहे, बरोबर आहे. पण शास्त्र ब्रह्मज्ञाला कुठलीही आज्ञा करत नाही, कारण तो त्या सगळ्याच्या पलीकडे गेलेला आहे. कर्मा वेगळे न व्हावे हे जे समर्थांनी म्हटलेलं आहे, तो कर्माच्या पलीकडे गेलेला आहे. कर्म, अकर्म, विकर्म ह्या सगळ्याच्या तो पलीकडे गेलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि ह्या शब्दजालात गुंतून राहायचं नाही आहे. गुंतून राहणं म्हणजे आपल्याला त्याच्यात, त्या सौंदर्यात, त्या वादविवादात, माझंच कसं खरं आहे ह्या अहंकारात, अशा पद्धतीने गुंतायला होतं. चित्त भ्रमण कारणम आहे. म्हणून शब्दजाल त्याचा उपयोग जो आहे तो करून घ्यायचा आहे, पण त्याच्यामध्ये ते धरून ठेवायचं नाही आहे. त्याचा उपयोग निश्चित आहे आणि तो उपयोग करून घ्यायचा आहे. त्याच्या साह्याने आपल्याला ते तत्व जाणायचं आहे, प्रत्यक्ष तसं व्हायचं आहे. पण त्या शब्दांच्या मध्ये अडकायचं नाही आहे, त्यांच्या सौंदर्याला भुलायचं नाही आहे. आणि त्याच्या काय म्हणूया आपण, तत्वज्ञानाचं जे आकर्षण असतं, विद्येचं जे आकर्षण असतं, त्याच्यात पण अडकायचं नाही आहे. ह्या काही मोठी पथ्य आहेत. आणखीन ही लक्षात ठेवूनच आपल्याला अभ्यास करायला लागतो. नाहीतर आपला अभ्यास जो होतो तर तो बोलण्यासाठी, दाखवण्यासाठी अशा पद्धतीचा होतो. तो अभ्यास उपयोग नाही. परत इथे आपल्याला शंकराचार्य सावध करतायत. पुढेही सांगतायत की अज्ञान सर्पदष्टस्य ब्रह्मज्ञानौषधम विना किमु वेदैश्च शास्त्रैश्च किमु मंत्रैः किमौषधैः. अज्ञानरूपी सर्प चावला. परत अज्ञान आलेलं इथे. आत्म्याविषयी अज्ञान, मी कोण आहे हे कळत नाही, ह्या सर्पांनी दंश केला. माऊली म्हणतात ना की विषय व्याळे मिठी दिधली अनुठी ताठी, तो तुझी गुरुकृपे दृष्टी निर्विष होये. हा जो विषयरूपी सर्प आहे, जगत सत्यत्वरूपी जो सर्प आहे, तर त्यांनी दंश केल्यानंतर, जसा सर्प दंश झाल्यानंतर माणूस मरतो, ताठ होतो,
तळमळतो, तसा ह्या अज्ञान रूपी सर्प जेव्हा दंश करतो तर तेव्हा काय उपाय आहे त्याला? सापाच्या दंशाला औषधं दिली जातात, मंत्र प्रयोग केले जातात. तसं काही याला उपयोगी आहे का? माऊली जे म्हणतायत की ते तुझी एक गुरुकृपा दृष्टी निर्विष होई. ही गुरुकृपा दृष्टी काय करते? केवळ श्री गुरूंना बोलवायचं, आणखीन त्यांनी त्या सर्प चावलेल्यावरती एक नजर टाकली की तो निर्विष होणार आहे का? नाही होणार. त्यांनी सांगितलेल्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे आपण वागलं, विचार केला तर ती कृपा फळाला येते. नाहीतर ती कृपा असते पण आपल्या पदरातनं ती गळून गेलेली असते. आपल्या झोळ्या कायम फाटक्या असतात. त्यांनी कितीही वेळा सांगितलं तरी आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे एक एकदा असं झालेलं आहे, माझीच फजिती आहे ही, की जेव्हा मी त्यांची पहिली प्रवचनं काही काही पाहिली किंवा नोट्स पाहिल्या त्याच्या, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, आज जी माझ्या गोष्ट लक्षात आली आहे ती त्यांनी 20 वर्षांपूर्वी सांगितलेली होती. त्यावेळी ती मला डोक्यात प्रकाश पडलेला नव्हता, कळलं नव्हतं. का नव्हतं कळलं? चित्त तेवढं शुद्ध झालेलं नव्हतं, तेवढं शांत झालेलं नव्हतं, बुद्धी सूक्ष्म नव्हती. त्यामुळे मला ते त्यावेळी कळलं नाही. अप्लाय करायला, विचार करायला लागतो, तो केलेला नव्हता, म्हणून मला कळलं नाही. म्हणजे औषध जे आहे ते कुठलं आहे? त्यानुसार वागणं हे औषध आहे. गुरुकृपा जी आहे तर ती तिथे काम करते. आणि आत्मज्ञान झाल्यानंतर ह्या सर्पाचं विष उतरतं, तोपर्यंत उतरत नाही. ह्या सर्पाचं विष चढतं आणि मग तो ताठतो, नुठी ताठी. तो अहंकाराने, जगत सत्यत्वानी असा ताठ होऊन राहतो. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत आहे, तो पार विसरतो. आणखीन त्या सगळ्या अहंकारात, त्या जगत सत्यत्वात तो इतका अडकतो की तो विषय व्याळ त्याला सोडतच नाही. व्याळ म्हणजे सर्प, महासर्प. तसा इथे आत्म्याच्या विषयक अज्ञान जो आहे त्या सर्पाचा दंश आहे. मग आत्मविषयक अज्ञानाचा सर्प जर का आहे तर त्याला औषध काय आहे? आत्मविषयक ज्ञान. ब्रह्मज्ञान रूपी औषधा वाचून वेद म्हणा, शास्त्र म्हणा, मंत्र, औषध कसलाही उपयोग नाही. पुन्हा एकदा सांगतायत की किमु वेदैश्च शास्त्रैश्च किमु मंत्रैः किम औषधैः. काय काय आहे? काय उपयोग आहे वेदांचा, शास्त्राचा किंवा मंत्रांचा किंवा औषधांचा? वेद मगाशी आपण पाहिलं की अविज्ञाते परे तत्वे शास्त्राधीतेस्तु निष्फला. कारण अज्ञान सर्पाचा दंश, विष उतरतच नाही केवळ शास्त्राचा अध्ययनाने. जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत विष उतरत नाही, म्हणून वेदांचा उपयोग नाही. शास्त्र वेदातलंच शास्त्र आहे. वेदातलं जे विखरलेलं सगळं तत्वज्ञान आहे, प्रक्रिया आहेत, त्या शास्त्र एकत्र करतं आणि त्याचा आपल्याला उपयोग होतो. कारण वेद आपल्याला सगळ्या अर्थ कळणं कठीण जातं आपल्याला, मग शास्त्र आपल्याला ते सोपं करून देतं. म्हणून शास्त्राचाही उपयोग जर का ते अप्लाय केलं नाही तर उपयोग नाही. घरात मिक्सर आहे, प्रोसेसर आहे म्हणा, एअर फ्रायर आहे, चिक्कार गोष्टी आहेत, पण मी पाटा वरवंटा वापरते. मी त्याच्या पलीकडे दुसरं काहीही वापरत नाही आहे. काय उपयोग आहे सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सचा त्या? हे जसं आहे तसंच आहे इथे की सगळी ही तयार आहेत मदत करायला, शास्त्र काय, वेद काय, पण मी त्याचा उपयोगच करून घेत नाही. उपयोग करून घेणं म्हणजे विचार करणं. जर का मी त्या दृष्टीने विचार करत नसले, श्री गुरूंनी सांगितलेल्याप्रमाणे साधना करत नसले, तर ह्या सगळ्याचा उपयोग माझ्यासाठी शून्य आहे. मंत्र काय, औषध काय, ही सर्पाचं विष उतरवायला उपयोगी पडतील एखाद वेळेस, पण हे जे विष आहे विषय व्याळाचं,
ते उतरवत नाहीत. त्याला फक्त ब्रह्मज्ञानरूपी औषधच उपयोगी पडतं. त्यानेच ते विष उतरतं, म्हणजे अज्ञान जातं. अज्ञानाने जी मी जगात रमत होते, जी अहंकाराने ताठलेली होते, तर ते सगळं जातं. आणखीन मग खरं काय आहे ते लक्षात येतं. आणि खरं स्वरूप माझं जे सच्चिद आनंद रूप आहे त्याचा अनुभव आल्यानंतर ह्या शास्त्राच्या ज्ञानाच्या मागे माझं धावणं बंद होतं. ज्ञानाची पण वखवक असते एक, ती जाते. मला हे वाचायचं आहे, मला ते वाचायचं आहे, मला ते कळलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. ह्या पद्धतीचा जो विचार असतो तो सगळा विचार जातो. आणखीन कारण शास्त्राधीतीस्तु निष्फला, विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतीस्तु निष्फला म्हणून म्हटलंय की एकदा हे परतत्व जाणलं, परब्रह्म जाणलं की शास्त्राच्या अध्ययनाचा त्याच्या पलीकडे उपयोग नाहीये हे लक्षात येतं. अहंकार जातो. मग प्रत्यक्ष मंत्र आणखीन औषधं इथे बाकीची उपयोगी पडत नाहीत. हे पुन्हा सांगितलंय, अज्ञान सर्पदंश आहे. उदाहरण देत आहेत की न गच्छति विनापानम व्याधीरौषध शब्दतः विनापरोक्षानुभवम ब्रह्मशब्दैर्न मुच्यते. विनापानम व्याधी औषध शब्दतः न गच्छति, म्हणजे औषध काढा बिढा सगळा उत्तम पद्धतीने तयार केला, छान. जी काय कठीण मिळवायला अशा वनस्पती काही होत्या त्या सुद्धा आणल्या, जितका वेळ सांगितला तितका नीट उकळला, सगळं केलं, पण उशाशी ठेवून दिला, प्यायले नाही. उपयोग आहे का काही? तो काढा माझ्यावरती परिणाम करणार आहे का काही? किंवा डॉक्टरांच्याकडे गेले, औषधाचं नाव लिहून आणलं, ते प्रिस्क्रिप्शन उशीखाली ठेवून दिलं. आणखीन आता माझा रोग बरा होईल, मी त्या औषधाचा जप करत बसले. औषधाच्या नावाचा पाठ करणं काय सोपं असतं. जर का मी तो जप नुसता करत बसले, ते शब्द उच्चारत बसले, तर माझा रोग दूर होणार आहे का? औषध न घेता माझा रोग दूर होणार आहे का? अशक्य आहे ते. त्याचप्रमाणे विना अपरोक्ष अनुभवम ब्रह्मशब्दैहि न मुच्यते. केवळ ब्रह्म ब्रह्म, सोहम 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 चाललाय, श्वासावरती बसवून घेतलाय, सोहम चाललाय, पण त्याच्या अर्थाकडे लक्ष दिलं का? नाही दिलं. सोहम म्हणजे काय, सहा म्हणजे काय, अहम म्हणजे काय आहे, ते एक कसे, हा सगळा विचार जर का गुरुमुखातून आपल्याला कळलेला नसला, शास्त्र सांगेल, बुद्धीला मला साधारणपणे कळेल, पण तरी त्याचा तेवढ्याने अनुभव येणार नाही. कारण ते औषध वैद्यानेच द्यायला लागतं. भवरोग वैद्य असं म्हणतात श्री गुरूंना. आणि त्यांनी ते औषध द्यायला लागतं. त्यांनी ते औषध दिलं की त्याच्यानंतर जेव्हा आपण ते घेतो, म्हणजे अंमलात आणतो, म्हणजे प्रत्यक्ष आचरणात आणतो, विचार करतो त्याच्यावरती, त्याप्रमाणे आचरण करतो, त्याप्रमाणे पूर्णपणे अखंड त्याच्या अनुसंधानात राहतो, हे जेव्हा सगळं करतो, तर त्यावेळे तो प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो. केवळ सोहम सोहम म्हणून नाही. सोहम सार उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके. किंवा महावाक्य बद्दल हेच सांगितलेलं आहे. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, खुणे पाविजे संत संगे विवरणे, द्वितीयेसी संकेत जो दाविजे तो, तया सांडुनी चंद्रमा भाविजे तो. म्हणजे महावाक्य, तत्वचिंतन, पंचीकरण शास्त्र वगैरे सगळे आहेत, उपयोगासाठी ठेवलेली आहेत, सगळी शस्त्र आहेत. पण त्याचा जर का उपयोग करून घेतला नाही, ती आपल्याला निर्देश करतात ब्रह्माच्या दिशेने, काय कसं कर, काय कर. ते जर का आपण केलंच नाही,
नुसतं पाठ करत बसलो, उपयोग नाही आहे. हे किती पद्धतीने सांगितलेलं आहे शंकराचार्यांनी, की केवळ शब्दांनी नाही, आचरण प्रत्यक्ष पाहिजे, ते समजून घ्यायला पाहिजे. किती पद्धतीने सांगितलेलं आहे. तरी देखील आपली सवय जात नाही. हे अगदी सत्य आहे, 100% सत्य आहे. फार क्वचित कोणाची तरी एखाद्याची जाते, पण सर्वसाधारणपणे सगळेजण त्या शब्दांच्या सौंदर्यात आणखीन त्या शब्दांमध्येच रंगलेले असतात. मला कळलं ह्या आनंदातच गुंग होऊन राहतात. मग मी कधी इतरांना सांगते अशा पद्धतीने मग आतुर होऊन मी लोकांना सांगायला धावत असते. मला प्रवचनाला बोलवा म्हणून सांगत असते. ह्या पद्धतीने चालतं, हे नाही उपयोगी. हे स्वतःचं स्वतःसाठीच आहे आणि स्वतःचा उद्धार स्वतःच करून घ्यायचा आहे. जोपर्यंत तो अपरोक्ष अनुभव म्हणजे प्रत्यक्ष अनुभव, अपरोक्ष, पर अक्ष म्हणजे माझ्या नजरेच्या पलीकडे, म्हणजे प्रत्यक्ष नाही ते माझ्या पाठीमागे, आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. हा प्रत्यक्ष अनुभव ब्रह्म नावाच्या केवळ शब्दाने कधीही येणार नाहीये. मोक्ष त्यांनी मिळणार नाहीये, त्यांनी आनंद रूपता येणार नाहीये. प्रत्यक्ष ते औषध प्यायला पाहिजे. जे गुरुवाक्यातनं सांगितलेलं औषध आहे ते प्यायला पाहिजे, त्याच्याशिवाय नाही. अकृत्वा दृश्य विलयम अज्ञात्वा तत्वमात्मनः ब्रह्मशब्दैः कुतो मुक्तिः उक्तिमात्र फलैर्नृणाम्. अकृत्वा दृश्य विलयम, दृश्याचा विलय इथे म्हटलं म्हणजे बात केल्या वाचून म्हणूया आपण. दृश्य झाला नाहीये हा बोध, संसार कधीही झालेला नाहीये हा बोध. आपण थोडा इथे बदल करून घेऊया की संसार जसा दिसतो तसा नाहीये. कारण संसार झाला नाही हे पटणं आपल्याला अशक्य आहे आज. म्हणून संसार जसा दिसतोय तसा खरा नाहीये, तर तो भासमात्र आहे. तो सारखा बदलणारा आहे. आज फिजिक्सने देखील हेच स्वीकारलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. ज्यांचा शास्त्राचा म्हणजे काय म्हणूया लौकिक शास्त्र, फिजिक्स वगैरे त्याचा अभ्यास आहे, तर त्यांनी ही पुस्तकं काही वाचावीत की ज्याच्यात हे स्पष्ट सांगितलेलं आहे. अगदी दृश्य विलय केल्या वाचून आणखीन अज्ञात्वा तत्वम आत्मनः, आत्मतत्व यथार्थ जाणल्या वाचून केवळ ब्रह्मशब्दैहि कुतो मुक्ती, केवळ ब्रह्म 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 अगदी घसा सुकेपर्यंत ओरडतीये, काही उपयोग होणार आहे का? त्यांनी मुक्ती मिळणार नाही. परत परत सांगितलंय की केवळ ब्रह्मशब्द उच्चारून मुक्ती नाही. मग इथे काय म्हटलंय की दृश्याबद्दल विचार करा. विचार करायला आधी सांगितलं आपल्याला. आता काय विचार करा तेही सांगतायत की दृश्याचा विलय करा, आणखीन आत्मतत्व जाणून घ्या. म्हणजे काय करायचं तर आत्मस्वरूप काय आहे, कसं आहे ते जाणून घ्यायचं आहे. परत तिथे शास्त्र आलं आणि शास्त्राचं जे काम आहे ते आत्मबोध करून देणं आहे. हे पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. आत्मतत्व जाणायचं आहे म्हणजे आधी ते शब्दांनी समजून घ्यायचं, आणखीन मग त्याच्या साह्याने दृश्याचा विलय करायचा. तो कसा काय आता करायचा? आत्मतत्व जाणून घ्यायचं. आत्मस्वरूप काय आहे? अज, अजर, अमर, निराकार, निर्विकार, अपादपाणी. बरोबर आहे. अनेक पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. मग ते अप्लाय करायचं आपल्याला आणखीन भोवतालच्या जगाला. अपादपाणी, त्याला हातपाय नाही म्हणजे ज्याला हातपाय आहेत ते ब्रह्म नाही. झाला विचार.
म्हणजे देहाचा इथे निराश होऊन गेला की नाही? माझ्या देहाला हात पाय वगैरे सगळं आहे. अनेत्र, अचक्षु, त्याला डोळे नाहीत, त्याला कान नाही, त्याला वाणी नाही. म्हणजे जी मी बोलतेय, जी मी बघतेय, ऐकतेय, ती मी म्हणजे ब्रह्म असणं शक्य नाही. ॲप्लिकेशन आलं आहे. जेव्हा ब्रह्माचं वर्णन असं आहे, आणखीन मी ब्रह्म आहे या पद्धतीने जेव्हा वर्णन केलं जातं, तेव्हा मग माझ्यातलं काय ब्रह्म असणं शक्य आहे हा विचार येतो तिथे. मग हे जे मी आजवर स्वतःला म्हणजे देहाला मी म्हणून समजत होते, ती मी असणं शक्य नाही आहे. कारण ब्रह्म अपादपाणी आहे, अनेत्र आहे, अकर्ण आहे. आकर्ण नाही, अकर्ण. असं जे ब्रह्म आहे ते हा देह असणं शक्य नाही. हा विचार मग येतो तिथे. दृश्याच्या बद्दल विचार तशाच पद्धतीने करता येतो. अविकारी ब्रह्म आहे. आणि दृश्य काय, देह काय? देहादित जगत आहे. खरं सांगायचं तर देह हा जगातच आहे. आणि निर्विकार, अविकार, अज हे सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणजे हे ब्रह्म असणं शक्य नाही. अविकारी, त्याला कसलेही विकार म्हणजे त्याच्यात काहीही बदल होत नाहीत. आणि मला दिसतंय माझ्या देहात बदल होत आहेत, ह्या सगळ्या जगात अखंड बदल होत आहेत. अगदी दगड सुद्धा झिजतायत. शिवथरघडीत गेले होते. शिवथरघडीत एक प्रचंड मोठी शिळा होती आधी. आता गेलेल्यांना ती दिसणार नाही. त्या शिळेवरती तो धबधबा पडायचा. पावसाळ्यात विशेषतः त्याचं रौद्र रूप असायचं. आणि त्या पाण्याच्या माऱ्याने ती प्रचंड शिळा आता तुकडे झालेले आहेत तिचे. आधी 2 झाले होते, नंतर आता अनेक तुकडे झालेले आहेत. म्हणजे विचार करायचा की साधं पाणी इतकं मऊ आणखीन छान असतं, त्या पाण्याच्या मारांनी तो दगडसुद्धा फुटू शकतो. मग तसा जर का मी सातत्याने अभ्यास केला, सातत्याने विचार केला, तर मी ब्रह्म का नाही होणार? नक्की मी ब्रह्म होऊ शकेन. धबधब्याचं सोडा, आपल्या पागोळ्या असतात, त्या पागोळ्यांनी खालच्या फरशीला छोटी छोटी भोकं पडू शकतात. पाहिलेत की नाही? मातीच्या पूर्वी जमिनी असायच्या, तिथे तर हमखास अगदी भोकं पडलेली असायची पागोळ्यांनी. आणि फरशीला पण पडतात. सतत जर का धार तिथे पडत राहिली तर त्या फरशीला देखील झीज होते, भोकं पडतात. अभ्यासासी कही सर्वथा दुष्कर नाही, या कारणे माझ्या ठाई अभ्यासे मिळ. म्हणून माऊलीने सुंदर ओवी लिहिलेली आहे की अभ्यासाला कठीण काहीही नाहीये. तेव्हा तू मला येऊन जर का माझ्या स्वरूपात यायचं असलं, तुला जीव ब्रह्मैक्य अनुभवायचं असलं, तर अभ्यास पाहिजे. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते जे म्हटलेलं आहे, तर तेच. आणि तेच इथे आपल्याला सांगतायत परत परत की हे आत्मतत्व जे आहे, तर त्याचं जोपर्यंत त्याच्याबद्दल विचार केला जात नाही, ते जाणून घेतलं जात नाही, आणि त्याच्या साह्याने दृश्याचा विलय केला जात नाही. आता विलय म्हणजे झोपेत तर कायम लय होत असतो. मग हा जो विलय आहे म्हणजे पूर्णपणे लय, तो विचाराने करायचा आहे. विचाराने विलय करायचा आहे. ह्याचा अर्थ हे जग सत्य नाही आहे, दिसताय तसं नाही आहे, भास मात्र आहे, प्रतीती मात्र सत्तावान आहे. म्हणजे जोपर्यंत दिसताय तोपर्यंतच त्याला अस्तित्व आहे. याचा अर्थ असा की मी जर का अमेरिकेत असले तर भारतातलं माझं घर अस्तित्वात नाही. मग तिथे काही हो, मला ते अस्तित्वातच नाही आहे माझ्या लेखी. जर का घरच्या कोणाचा फोन आला तर त्यावेळेस त्यांना अस्तित्व आहे, फोन ठेवला की त्यांचं अस्तित्व संपलं. अशा पद्धतीने जायचं आहे. प्रतीती मात्र सत्तावान, किंवा दुसरा शब्द जो आहे तो दृष्टीसृष्टीवाद असा शास्त्रात शब्द आहे.
म्हणजे जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत सृष्टी आहे. म्हणजे जोपर्यंत माझ्या नजरेत दिसत आहे तोपर्यंत त्या पदार्थाला अस्तित्व आहे. माझ्या मागे काय आहे त्या पदार्थाला अस्तित्व नाही. मराठीत छान म्हण आहे, मला वाटतं हिंदीत पण आहे तशीच, आपण मेलं जग बुडालं. म्हणजे मी आहे तोपर्यंत माझ्या सापेक्ष हे जग दिसत आहे, पण माझ्या पश्चात त्या जगाचं काय आहे मला माहिती नाही. विचार करायची गरज पण नाही आहे, कारण ते सत्य नाही आहे. हा इथे विचार आहे. आपण एरवी व्यवहारात त्याला सत्यत्व दिलेलं असतं आणि म्हणून मग आता कसं काय चाललं असेल, मी तर तिथे नाही, अशा पद्धतीने विचार केला जातो. तसा विचार कुठेही करायची गरज नसते. जे काय व्हायचं आहे ते प्रारब्धानुसार होणार आहे. तिथे विचार करायची अजिबात गरज नाही आहे. हा दृश्याचा विलय आहे. त्याच्याबद्दल विचार न करणं, त्याच्यात न गुंतणं, हा दृश्याचा विलय आहे. ह्याला दृश्याचा बाध म्हणतात. म्हणजे ते असून नसल्यासारखं होणं, ते खरं नाही आहे हा निश्चय होणं, हा जो विचार आहे हा दृश्याचा विलय आहे. आणखीन असा विलय न करता कशाच्या साह्याने? आत्मतत्वाच्या बद्दलचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राच्या साह्याने दृश्याचा जोपर्यंत विलय होत नाही आहे, जोपर्यंत आत्मतत्व जाणून घेतलं जात नाही आहे, तोपर्यंत केवळ ब्रह्म ब्रह्म अशा शब्दांनी मुक्ती मिळणार नाही. हे केवळ उक्ती मात्र फलही. बोलण्याचं फळ काय आहे? घसा कोरडा पडणं. एवढंच त्या अखंड बोलण्याचं फळ आहे. त्याच्या पलीकडे त्याला फळ नाही. आपल्याला वाटत असेल की मी ब्रह्म सोहम 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 इतकं मी घोकतेय, पण अजून का नाही? म्हणजे मला नक्की झालं असणार, इतका मी महिनाभर गेले अभ्यास करते. शक्य नाहीये. एका महिन्याच्या सोहम विचार न करता केवळ उच्चार केल्याने, जसं औषध 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 म्हणत गेलं किंवा त्या औषधाचं नाव घेत गेलं नुसतं, रोग जाणार नाहीये. तसाच केवळ ब्रह्मशब्दाच्या उच्चारांनी मुक्ती मिळणार नाही. केवळ कंठशोष होईल. कंठशोष म्हणजे घसा कोरडा पडेल, त्याच्या पलीकडे काही होणार नाहीये. म्हणून तत्व जाणायचं आणि त्या तत्वाच्या शास्त्राच्या प्रमाणे प्रत्यक्ष आपला विचार ठेवायचा, आचार ठेवायचा. आचार हा फार स्थूल आहे. विचार ठेवायचा आणि त्या विचाराच्या साह्याने ब्रह्मतत्व जाणून घ्यायचं आहे. आणखीन उदाहरण देत आहेत. किती उदाहरणं दिली आहेत बघा. शंकराचार्यांनी ह्यासाठी किती उदाहरणं दिली आहेत. म्हणजे प्रत्यक्ष साधनाचं महत्त्व किती आहे हे विचार करायचं. अरे वेळ होत आली आहे. मला वाटतं मी 65लाच थांबते आता. अशाच पद्धतीने अजूनही पुढे आपल्याला ही दृष्टांत काही काही दिलेले आहेत. ते पुढल्या वेळेस होतील. आज इथे थांबूया. 65पर्यंत आपण गेलेले आहोत. आज प्रश्न वगैरे काही शक्य नाही आहे उत्तरं देणं. इथेच थांबूया आपण. हरिओम.